श्रीराम समर्थ. आज विजयादशमीनिमित्त सर्व श्रोत्यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. सर्व ज्येष्ठांना सादर नमस्कार. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना आणि शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, मैत्रेय ऋषी विदुर काकांना सांगतायत आणि कपिल महामुनी आपल्या आईला सांगतायत की आई, मनुष्य योनी प्राप्त झालेल्या जीवानी भक्तिमार्गाने, योग मार्गाने जे त्याला शक्य होईल त्या मार्गाने भगवत प्राप्ती करून घेणं हे त्याचं आद्य कर्तव्य आहे. पण मनुष्य मायेमध्ये अडकतो, मोहामध्ये आपल्या जीवनाचा अमूल्य वेळ गमावतो, मृत्यू समोर येऊन उभं राहतो, तरीही सुद्धा त्याला आपल्या जीवनाची कर्तव्यता कळत नाही. अशा वेळेला त्याची अवस्था, ज्या वेळेला वेळ संपून गेलेला असतो, कालचक्रामध्ये कुणालाही सुटका नाही. एकदा समोर मृत्यू येऊन उभा राहिला की जे समर्थ म्हणतायत की जेव्हा मृत्यू समोर येऊन उभा राहतो, होता मृत्यूची आटाटी, कोणी घालू शकेना पाठी, सर्व त्रास ताटा तुटी, मागे पुढे श्रीराम. मृत्यू समयी कोणीही आपलं रक्षण करू शकत नाही. उलट आपण समोरच्याचं रक्षण करण्यास असमर्थ असल्याने सगळेजण आपल्याकडे दुर्लक्ष करतात. एवढं झाल्यावर तरी त्याच्या मनात वैराग्य निर्माण होणं अपेक्षित आहे की आता आपलं कोणीही नाही. जेव्हा मृत्यू समोर येऊन उभा राहतो, आपल्याला माहिती आहे देवर्षी नारदांनी वाल्या कोळ्याला हेच ब्रह्मज्ञान सांगितलं की तू ज्यांच्यासाठी पाप करतोय ते तुझ्या पापामध्ये वाटेकरी आहेत का. नाही म्हटल्यावरती एका क्षणात वाल्याला वैराग्य प्राप्त झालं आणि मग वाल्याचा वाल्मिक झाला. मग वैराग्य प्राप्त होणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे, कारण कळून चुकतं की आता आपलं कोणी नाही. असं वैराग्य जर उत्पन्न झालं तर निदान आहे उरलेले जे क्षण त्याच्यात तरी काहीतरी करता येतं. पण तेव्हाही जर वैराग्य निर्माण झालं नाही तर ज्यांचं यांनी स्वतः पालन केलं होतं तेच आता याचं पालन करतात. वृद्धावस्था आल्या कारणाने हा कुरूप होतो, शरीर रोगी बनतं, जठराग्नी मंद होतो, भोजन आणि पुरुषार्थ दोन्हीही कमी होतात. तो मरणोन्मुख अवस्थेत घरी पडून राहतो आणि कुत्र्याप्रमाणे स्त्री पुत्राधिकांनी अपमानपूर्वक दिलेले अन्न खाऊन उदरनिर्वाह करतो, कारण पर्यायच काही नसतो. अशा अवस्थेमध्ये एक दिवस मृत्यू येतोच आणि जेव्हा मृत्यू येतो, मृत्यू समय जवळ आल्याने वाताचं उत्क्रमण व्हायला लागतं, डोळ्यांची बुबळं बाहेर यायला लागतात, श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो, श्वासोच्छ्वास करताना मोठे कष्ट व्हायला लागतात, कफ वाढल्याने कंठामध्ये घरघर व्हायला लागती. शोकाकुल नातेवाईकांमध्ये हा मध्ये पडून राहतो आणि मृत्यू पाशात बांधला गेल्याने त्यांनी बोलवूनही काही बोलता येत नाही. एवं कुटुंब भरणे व्यापृतात्मा जितेंद्रियः म्रियते रुदतां स्वाना मुरुवेदनयास्तधीही. अशा प्रकारे जो मूर्ख मनुष्य इंद्रियांवर विजय न मिळवता नेहमी कुटुंबांचं पालन पोषण करण्यातच व्यग्र राहतो. करू नका सांगितलं नाही, ते करण्यातच व्यग्र राहतो, म्हणजे ते सोडून दुसरं काही करावंच वाटत नाही, अशांची ही अवस्था सांगितली आहे. कारण ते करणं तर कर्तव्य आहेच आहे,
पण त्यातला काही वेळ तरी स्वतः करता देता आला पाहिजे. असा जो कायम त्याच्यातच व्यग्र असतो ना, तो रडणाऱ्या स्वजनांच्या मध्ये अत्यंत वेदनांनी बेशुद्ध होऊन मृत्यूला प्राप्त होतो. यमदूत येऊन उभे राहतात. यमदूतौ तदा प्राप्तौ भीमौ सरभसे क्षणौ सदृष्ट्वा त्रस्तहृदय शक्रून्मूत्रं विमुंचती. या जीवाला नेण्यासाठी अतिभयंकर आणि रागाने डोळे लाल झालेले जे 2 यमदूत येतात, त्यांना बघून हा भयाने मलमूत्र त्याग करू लागतो. ते यमदूत त्याला यातना देहात टाकतात आणि नंतर शिपाई एखाद्या अपराध्याला घेऊन जातो त्याप्रमाणे त्याच्या गळ्यात दोरी बांधून बळजबरीने यमलोकाच्या दीर्घ काळाच्या प्रवासावर घेऊन जातात. त्यांच्या दरडावण्याने याचं हृदय विदीर्ण व्हायला लागतं आणि शरीर थरथरा कापू लागतं. वाटेत कुत्री त्याचे लचके तोडतात. त्यावेळी आपण केलेल्या पापांचं स्मरण करून तो व्याकुळ व्हायला लागतो. तहान भुकेने व्याकुळ होतो. घाम, आगीचा वणवा, गरम वाऱ्यांची झळ यांच्यामुळे तो तप्त होऊ लागतो. पाणी नाही, विश्रांती नाही. अशा स्थितीत तो तापलेल्या वाळूच्या मार्गातून जातो. एक पाऊल पुढे टाकण्याची त्याला शक्ती नसती. त्यावेळेला यमदूत त्याच्या पाठीवर चापकाचे फटके मारतात. तेव्हा मोठ्या कष्टाने तो चालू लागतो. तो ठिकठिकाणी जमिनीवर पडतो. त्याला मूर्छा येते. तरतरी आल्यावर तो पुन्हा उठतो. अशा प्रकारे अतिशय दुःखमय अंधाऱ्या मार्गाने यमदूत त्याला यमपुरीमध्ये घेऊन जातात. योजनानां सहस्राणि नवतिन्नवचाध्वनः. यमलोकाकडे जाणारा मार्ग 99,000 योजना आहे. इतका लांबचा मार्ग 5-6 घटकात चालत जाऊन तो नरकातील अनेक प्रकारच्या यातना भोगतो. तिथे त्याला शरीराला ढगढगत्या आगीमध्ये टाकल्या जातं. कधी स्वतः तर कधी दुसऱ्यांनी त्याचे तुकडे तुकडे करून त्याचेच मांस त्याला खाऊ घातल्या जातं. यमपुरीतील कुत्री, आगर, गिधाडे यांच्याकडून जिवंतपणीच त्याची आतडी बाहेर खेचली जातात. साप, विंचू आणि डास अशा चावणाऱ्या किंवा डंख मारणाऱ्या जीवांकडून त्याला पीडित केल्या जातं. शरीर कापून त्याचे तुकडे तुकडे केले जातात. हत्तीकडून त्याला पायदळी तुडवल्या जातं. पर्वत शिखरांवरून खाली ढकलल्या जातं. पाणी आणि खड्ड्यात टाकून त्याला बुजवून टाकल्या जातं. या सर्व यातना अशा प्रकारच्या तामिस्त्र, अंध, तामिस्त्र, रौरव इत्यादी नरकांच्या अनेक यातना स्त्री असो पुरुष असो जीवाला परस्परांच्या संसर्गाने होणाऱ्या पापांमुळे भोगाव्याच लागतात. हे आई, अत्रैव नरकः स्वर्ग इति मातः प्रचक्षते. काही लोकांचं असं म्हणणं आहे आई की स्वर्ग आणि नरक तर याच लोकात आहे, कारण ज्या नरकयातना आहेत त्या इथेही दिसतात. अशा प्रकारे अनेक कष्ट भोगून आपल्या कुटुंबाचं पालन करणारा किंवा फक्त आपलंच पोट भरणारा पुरुष ते कुटुंब, ते शरीर या दोघांनाही सोडून आपण केलेल्या पापांचे मेल्यानंतर फळ भोगतो. आपलं शरीर इथे सोडून देऊन प्राण्यांचा द्वेष केल्याने एकत्रितपणे केलेली पापरूप शिदोरीबरोबर घेऊन तो एकटाच नरकात जातो. मनुष्य आपल्या कुटुंबाचं पोषण करण्यासाठी जे पाप करतो ना आई, दिलेले अनिष्ट फळं तो नरकात जाऊन भोगतो. त्यावेळी तो इतका व्याकुळ होतो जणू त्याचं सर्वस्व लुटल्या गेलंय, पण त्याला दैवाने दिलेलं हे फळ भोगावंच लागतं. जो मनुष्य केवलेन ह्यधर्मेण कुटुंब भरणोत्सुकः, जो मनुष्य फक्त पापकर्म करूनच आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करण्यामध्ये व्यग्र राहतो, तो नरकांमधल्या सर्वात कष्टप्रद स्थान असलेल्या अंधतामिस्त्र नरकात जातो. मनुष्यजन्म मिळाल्यापूर्वी जितक्या यातना भोगाव्या लागतात, तसंच डुक्कर, कुत्रा इत्यादी योनींमध्ये जितके कष्ट आहेत ते सर्व क्रमाक्रमाने भोगून शुद्ध झाल्यानंतर पुन्हा त्याला मनुष्य योनी प्राप्त होती. जेव्हा मनुष्य योनी प्राप्त होती त्यावेळेला त्यांनी निदान
काहीतरी सत्कर्म करणं अपेक्षित आहे. आई, कर्मणा दैवनेत्रेण जंतुर्देहोपपत्तये स्त्रिया प्रविष्ट उदरम पुंसोरेतः कणाश्रयः. जीव मनुष्य शरीरात जन्म घेण्यासाठी भगवंताच्या प्रेरणेने आपल्या पूर्वकर्मांनुसार पुरुषाच्या वीर्यकणाच्या द्वारे स्त्रीच्या उदरामध्ये प्रवेश करतो. ते वीर्यकण एका रात्रीत स्त्रीच्या रजामध्ये मिसळून एकरूप होतात. 5 रात्र बुडबुड्यासारखे असतात, 10 दिवस बोरासारखे असतात आणि त्यानंतर मांसपेशी आणि अंडज प्राण्यांमधील अंड्याच्या रूपाने त्याचे रूपांतर होते. 1 महिन्यात त्याचं डोकं उत्पन्न होतं, 2 महिन्यात हात, पाय इत्यादी अवयव तयार होतात आणि 3 महिन्यात नख, रोम, हाडं, चामडं, उत्सर्जक इंद्रिये तसंच अन्य छिद्र उत्पन्न होतात. 4 महिन्यात मांसादी 7 धातू उत्पन्न होतात. 5व्या महिन्यात तहान भूक लागू लागती. 6व्या महिन्यात पापुद्र्याने लपेटलेला जाऊन तो उजव्या कुशीत फिरू लागतो. त्यावेळी मातेने खाल्लेले अन्न, पाणी इत्यादीपासून त्याच्या शरीरातील सर्व धातू पुष्ट होऊ लागतात आणि तो कृमी कीटकांचे उत्पत्ती स्थान असलेल्या निकृष्ट मलमूत्राच्या खड्ड्यात पडून राहतो. तो कोमल असतो, म्हणून जेव्हा तेथील भूक लागलेले किडे त्याच्या अंग प्रत्यंगाला टोचे मारू लागतात तेव्हा अत्यंत क्लेश होऊन तो क्षणी मूर्छित होत असतो. मातेने खाल्लेले कडवट, तिखट, गरम, खारट, कोरडं, आंबट इत्यादी उग्र पदार्थांच्या स्पर्शाने त्याच्या सर्व शरीराला पीडा होऊ लागतात. तो जीव मातेच्या गर्भाशयात पापुद्र्याने झाकलेल्या आणि आतड्यांनी वेढलेला असतो. त्याचे डोके पोटाकडे आणि पाठ व मान गोलाकार झालेली असते. पिंजऱ्यात बंद असलेल्या पक्षाप्रमाणे तो पराधीन आणि अवयवांची हालचाल करण्यास असमर्थ असतो. यावेळी अदृष्टामुळे त्याला स्मरणशक्ती प्राप्त होते. ज्यावेळी त्याला स्मरणशक्ती प्राप्त होते त्यावेळेला त्याला आठवायला लागतं शेकडो जन्मामध्ये केलेले कर्म. आणि जेव्हा हे कर्म समोर दिसायला लागतात तेव्हा तो बेचैन होतो. श्वास कोंडलेल्या अवस्थेत त्याला कसली शांती मिळणार? यमलोकातून आता आलेला होता, आता पुन्हा मातेच्या गर्भामध्ये पीडा सोसतोय. 7वा महिना सुरू झाल्यानंतर त्याच्या ज्ञानशक्तीचा उगम होतो, परंतु प्रसूती वायूच्या हालचालीमुळे तो त्या पोटात उत्पन्न झालेल्या विष्ठेतील किड्यांप्रमाणे एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. तेव्हा 7 धातुमय स्थूल शरीराने बांधलेला तो देह, आत्मा यांना वेगळेपणाने जाणणारा भयभीत होऊन दिनवाणीने कृपया याचना करीत हात जोडून ज्याने त्याला मातेच्या गर्भामध्ये टाकले त्या प्रभूची तो स्तुती करायला लागतो. कारण आता त्याला ज्ञान आहे, शरीर वेगळं आहे, आत्मा वेगळा आहे. त्या ज्ञानाने तो त्या परमेश्वराचं चिंतन करतो. तो जीव परमेश्वराला अत्यंत कळवळीने प्रार्थना करतो. माते, अशा यातना एकतर अधोगती प्राप्त झाल्यावर यमयातना आणि त्या यमयातनेतून पुन्हा जन्म, अशा प्रकारे हे संसार चक्र चालू राहतं. आणि या चक्रामध्ये अडकलेला हा जीव जेव्हा मातेच्या गर्भामध्ये असतो ना, शुकाचार्य म्हणतायत, राजा तो भगवंताची प्रार्थना करतो. मैत्रेय ऋषी म्हणतात, विदुरा तो भगवंताची प्रार्थना करतो. आणि कपिल महामुनी म्हणतात, आई तो जीव भगवंताची प्रार्थना करतो. काय प्रार्थना करतो, कशा प्रकारे तो भगवंताची विनंती करतो, हे आपण उद्याच्या भागात ऐकूया. जय जय रघुवीर समर्थ.